नमस्कार. आपण यावेळेला आहोत केंबे रोड जेवण क्लब येथे राधानगरी दूध प्रायोजित सध्या इथे मशहूर संगीतकार आणि दिग्गज मदन मोहनजी यांचा स्मृती दिवस. त्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत राधानगरी दूध. मी स्वतः माझे सैनिक चंद्रहार पाटील, राष्ट्रवादी बुद्रुक, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर आणि प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश सैनिक आघाडी. आज इथे येण्याचा योग जो मिळाला खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो. कारण माझ्या राधानगरी तालुक्याविषयी असा तो प्रत्येकाला असायलाच हवा. आम्ही राधानगरीकर 7 घराणं असलेलं देशातील एकमेव जलसंपन्न तालुका. सर्वसामान्य कष्टकरी श्याम बहुल त्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी दुधाची आमटी ते राधानगरी बॅकवॉटर गाजीपूर पुन्हा राधानगरीची खासियत हे सर्व तुम्ही अनुभवलं असेल. आता नव्यानच आपल्याकडे येत आहे राधानगरी दूध जे नियोजन आहे जे काही पुढे जाऊन सांगेल. जो आता दिवस आपलं ऑनरेबल IAS अन्न प्रक्रिया सुरक्षा अधिकारी श्रीमान तुकाराम मुंडेजी हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी महाराष्ट्राला लावला. आणि ज्याच्यात आपलं जीवन आहे दूध, जे दूध आपण लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत पेशंटना यांना सर्वांना दुधाशिवाय दूध हे अमृत मानलं जातं. त्या दुधाविषयी किती भेसळ चालली हे एकमेव तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळे महाराष्ट्राला नव्हे देशाला समजलं. प्रश्न असा पडतो यापूर्वीचे अन्न सुरक्षा खात्याचे अधिकारी आणि ते प्रशासन काय करत होतं. त्यामुळे तुकाराम मुंडेंना जिथे मी माझ्या भारतीय सेनेच्या वतीनं आणि समस्त कोल्हापूर राज्याच्या वतीनं पहिला सल्यूट करतोय. आणि याच काळात राधानगरी दूध मार्केटमध्ये उतरते हा एक योगायोग म्हणावा लागेल. कारण निसर्गातलं प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. तेवढा दुधाचा गोंधळ उडाला असताना दुधाविषयी खळबळ माजलेली आहे राज्यात. सकाळ धनाधन मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली धाडी घालत आहेत. काय ऐकले की एक एक भयानक सोडा, साबण, पुन्हा हे सगळं त्या दुधात मिसळलं जात होतं. आणि ते दूध आपण पित होतो, आम्ही नव्हे. आम्ही राधानगरीचे आहोत. आम्ही डायरेक्ट कासतलं दूध पितोय. पण तुम्ही जे पित होता ते भेसळीत दूध पित होता. तर त्यावर मात करायसाठी आम्ही राधानगरीकडे पुढे आलोय. माझी तुम्हाला विनंती राहील तुम्ही राधानगरी दूध वापरा, पहा, खात्री करा आणि मग सांगा. जय राधानगरी, जय हिंद, जय महाराष्ट्र. किची ओले काळजातले